शहरातील रामदेव बाबा नगरात घरफोडी करणाऱ्या अट्टल घरफोड्यास धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले असून त्याच्याकडून 86,000 रुपये किमतीचे दागिने आणि रोकड जप्त केली आहे। रामदेव बाबा नगरातील विजय मुरलीधर सिसियाल यांचे बंद घर अज्ञात भामट्यांनी फोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 86,000चा मुद्देमाल लंपास केला। या प्रकरणी आझादनगर पोलीस स्टेशनला अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्याचा तपास आझादनगर पोलीस स्टेशन सोबत स्थानिक गुन्हे शाखेने समांतर सुरू केला असता पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना या घरफोडीतील आरोपींची माहिती मिळाली। त्यानुसार त्यांनी 80 फूट रोड तिरंगा चौकातील अन्सार मस्जिद जवळ राहणारा मिनाज मोहम्मद रमजान अन्सारी याला संशयावरून ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घरफोडी केली असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे। आझादनगर पोलीस स्टेशनला CR नंबर 224 अन्वये एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता। त्या अनुषंगाने PI LCB आणि त्यांच्या टीमने वर्कआउट केल्यानंतर मिनाज मोहम्मद रमजान अन्सारी हा राहणारा आहे अन्सार मस्जिदीजवळ धुळे याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडनं आपण संपूर्ण माल रिकव्हर करायचे जवळजवळ 86,500 रुपयाचा माल याच्यामध्ये रिकव्हर केलेला आहे। याच्यामध्ये मिनाजवर पूर्वीचे 4 गुन्हे दाखल आहेत। आझादनगर देवपूर, आझादनगरला अजून एक आणि पश्चिम देवपूर असे आपण एकूण 4 गुन्हे याच्यामध्ये पूर्वीचे देखील दाखल आहेत। NTV न्यूज मराठी धुळे।